महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवराय, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले, थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे, आपल्या माथाडींचं दैवत अण्णासाहेब पाटील आणि ज्यांचं नाव घेतल्याशिवाय वाशीचा टोल क्रॉस करता येत नाही असे सर्वेसर्वा या नवी मुंबईचे लोकनेते दिवा पाटील साहेब, या सगळ्यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. खरं म्हणजे येताना सोबत का आणायचं असं मी विचार करत होतो. अक्षयजी, अक्षय कशी, अक्षय 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 येस, हा जरा एक बॉक्स जरा ब्लॅक आहे, व्हॅक्यूम फ्लॅश सेट, हे असं काहीतरी वाटप घराणेशाहीच्या उमेदवाराकडून चालू आहे. तुमच्यापर्यंत पोचलंय की नाही माहीत नाही. ज्यांच्यापर्यंत पोचलंय म्हणजे पहिल्यांदा त्यांनी छत्र्या वाटल्या, नंतर कचऱ्याचे डबे वाटले आणि कचऱ्याच्या डब्यावरती स्वतःचं नाव टाकायलाही विसरले नाही. त्यांना माहीत नव्हतं का बहुधा कचऱ्याच्या डब्यात काय टाकणार आहे. आणि आता हे असे थर्मास वाटप सुरू आहे. हे प्रकार उभ्या नवी मुंबईत चालले आहेत. यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. कारण आम्ही मुद्द्याचं बोलतोय आणि आम्ही शिक्षण, आरोग्य, रोजगाराबद्दल बोलतोय. मी त्या दिवशी म्हणालो, आमचे घोणे साहेब आहेत का, त्या दिवशी पण पाहिलं आणि परत एकदा पाहिला मी. सिनेमा होता घोणे साहेब, बाप नंबरी तो बेटा 10 नंबरी. एक जण ऐरोली विधानसभेमध्ये महायुतीतून म्हणजे भारतीय जनता पक्षातून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचे सुपुत्र रातोरात पक्ष बदलतात आणि स्वतःवरती झालेला अन्याय सांगतायत की मला नवी मुंबईचा विकास करायचा आहे, नवी मुंबईकरांवरती अन्याय झालाय म्हणून रातोरात पक्ष बदलून राष्ट्रवादीच्या तुतारी गटात प्रवेश करताय. हे नवी मुंबईकर म्हणून तुम्हाला मान्य आहे का? मी परत एकदा आपल्याला विचारतोय, नवी मुंबईकर म्हणून तुम्हाला हे मान्य आहे का? अहो, त्या दिवशी मी म्हणालो तसं यांचं वर्ल्ड गिनीज बुकात नोंद व्हायला पाहिजे की एकाच कुटुंबातले वडील एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात. मुळात हे थर्मास जर मला आज सकाळी मिळालं नसतं तर मी पुरस्काराची ट्रॉफीज घेऊन येणार होतो त्यांच्यासाठी. हातावर जाऊ नका, पुरस्काराचीच ट्रॉफी सांगतोय, नाही तो वेगळं समजाल, बॉक्स वेगळा आहे. यांना पुरस्कार दिला पाहिजे. बरं, महाविकास आघाडीतून उभाटा गटातून ऐरोली विधानसभेत उमेदवार आहे आणि बेलापूर विधानसभेतून महाविकास आघाडीमधून संदीप नाईक उमेदवार आहे. इथे उभाटाचे कार्यकर्ते ज्यांच्या मनावरती दगड ठेवून ते यांचं काम करतायत, कारण वर्षानुवर्ष यांच्याच विरोधात लढलेत, आंदोलनं केलीत, एकाच कुटुंबात सत्ता, त्यांच्या विरोधात लढाई दिली. आता नाईलाजाने त्यांचं काम करावं लागतं. मनापासून माझ्याच बरोबर आहे, मला खाजगीत फोन करून सांगत असतात. माझा त्या सगळ्या उभाटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विचारणं आहे, काय संदीप नाईक हे ऐरोली विधानसभेत जाऊन महाविकास आघाडीचे आणि उभाटाचे उमेदवार असलेले जे कोणी उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करायला जाणार आहेत का आणि गणेश नाईक साहेबांना पाडा असं म्हणणार आहेत का? म्हणणार नाही आहेत, कारण हे जाणारच नाही आहेत. ठरवलेलं आहे.
म्हणजे महायुतीची सत्ता आली तरी यांच्या घरात सत्ता, महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी यांच्या घरात सत्ता. तुम्हाला गंडवणं सुरू आहे, तुम्हाला मूर्ख बनवणं सुरू आहे. यावेळी नवी मुंबईकरांना ठरवावं लागेल, या कुटुंबाच्या या जाचातून तुम्हाला मुक्ती व्हायची असेल तर हीच ती वेळ आहे आणि हीच ती निवडणूक आहे. भरभरून मतदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला करा. मी 100% तुम्हाला खात्रीने सांगतोय. जी कामं आम्ही संविधानिक पद नसताना केली त्या कामाच्या जवळपास सुद्धा ही मंडळी नाहीये. जवळपास. बरं, 10 वर्ष 2009 ते 14 आणि 14 ते 19 संदीप नाईक हे ऐरोली विधानसभेत आमदार होते आणि मंदाताई मात्रे मागील गेल्या 10 वर्षापासून या बेलापूर विधानसभेत आमदार आहे. अशी कुठली योजना आपण या नवी मुंबईकरांसाठी आणली? केंद्राकडून कुठली आणली, राज्यातून कुठली आणली? योजना नाही आणल्या. हे आपलं असं थर्मास वाटप चालू आहे. योजना आणल्या असतं तर थर्मास वाटप करावं लागलं असतं का कचऱ्याचे डबे वाटावे लागले असते? एक साधं मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज नाहीये गव्हर्नमेंटचं. कुठलाही राज्यातून प्रकल्प आणला नाही, केंद्रातून प्रकल्प आणला नाही. शाळेची फी गगनाला भिडलेली आहे. शाळेच्या फी वाढीवर नियंत्रण यावं म्हणून कधी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात बोललेत? कधी आरोग्य व्यवस्थेचे दिंडवडे निघालेले आहेत? आमच्या आता धुमाळताई म्हणाले तसं, आमचे बिरजे काका म्हणाले तसे. ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जातोय, इमारती करोडो रुपयांच्या उभ्या करून ठेवल्यात. सुविधाच्या नावाने बोंब. 4,000ची औषधं, 5,000ची औषधं बाहेरून घ्या. मला 2 दिवसापूर्वीचा सकाळचा अनुभव आहे. मी प्रचार रॅली जाण्या अगोदर मला एक फोन आला दिवाळे गावातून. आमचे आगरी कोळी बांधव किशोर पाटील इकडे आलेत की नाही मला माहीत नाही. किशोर पाटील आलेत का? त्यांचा फोन आला की गेली 4 महिने साहेब माझ्या भावाला लिव्हरचा त्रास आहे. 4 महिने झाले मी महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन फेऱ्या मारतोय, मला एक इंजेक्शन मिळत नाहीये, जे इंजेक्शनचं नाव डॉक्टरने दिलं. ही परिस्थिती आहे. 4-4, 5-5, 10-10 हजारची औषधं तुम्ही बाहेरून घ्यायला सांगता. मग आमच्या टॅक्सपेअर मधून जो पैसा येतो, आरोग्यावरचं जे बजेट आहे त्याच्यावर ते का खर्च होत नाही? बरं, याच्या संदर्भात आमदार काही बोलतात का? तर शून्य. सगळ्यात मोठी आशियामधली MIDC या नवी मुंबईत आहे. आमच्या इथल्या स्थानिक मुलांना रोजगार नाही. आदरणीय राजसाहेब ठाकरे सातत्याने सांगतायत, पण आपण याच्याबद्दल प्रश्न विचारत नाही. मतदान करताना हे आपण विसरतो. आम्ही काय केलं याची तर अख्खी जत्रा आहे. तुम्हाला पोचलंही असेल आमचं पत्र. हे आमचे डॉक्टर दिघे आमच्या त्या सगळ्या चळवळीत होते. अहो, सिडकोकडून प्रत्येक घरामागे 7 लाख रुपये, असे 600 कोटी रुपये. मायबाप जनता, तुम्ही आतापर्यंत फक्त 600 कोटीचे घोटाळे ऐकले असतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नामुळे गोरगरिबांचे 600 कोटी रुपये वाचले. 600 कोटी रुपये. या आमच्या सगळ्या सफाई कामगार, आमचे STP वरचे कामगार, आमचे विजेच्या खांबावर काम करणारे कामगार, 15-15 वर्ष त्यांच्या मूळ वेतनातल्या फरकाची रक्कम मिळत नव्हती. अमित साहेब ठाकरे यांनी मोर्चा काढला. 135 कोटी रुपये आमच्या 6,500 कंत्राटी कामगारांच्या अकाउंटमध्ये वर्ग झाले. 135 कोटी. आज सायन पनवेल हायवे जो मृत्यूचा सापळा झाला होता, आम्ही आंदोलन केलं आणि 40 कोटी रुपये आम्ही मंजूर करून घेतले. विष्णुदास भावे नाट्य, अशी शेकडो कामं सांगता येईल.
14,500 सिडको सोडतधारक. डॉक्टर तुम्हीच घेऊन आला होतात विषय. म्हाडामध्ये स्टॅम्प ड्युटी त्यांना 1,000 रुपये, पंतप्रधान आवास योजनेतली जी काही EWHची LIGची घर आहे. आमच्याकडे 6-6%. आम्ही आंदोलन केलं, 150 कोटी रुपये वाचून दिलेत गोरगरिबांचे. अहो टोटल आकडा जरी मारला तरी आम्ही नवी मुंबईकरांचे 800 ते 1000 कोटी रुपये वाचवलेत. 800 ते 1000 कोटी. यांनी काय केलं? द्या ना प्रगती पुस्तक. संदीप नाईक म्हणतात मी 10 वर्षाचा बेलापूर विधानसभेतला बॅकलॉग भरण्यासाठी निवडणुकीला उभा आहे. अहो पण ऐरोली विधानसभेतला बॅकलॉग कोण भरणार मग, ज्याचा खड्डा तुम्ही पाडून ठेवलाय? तिथे 10 वर्षात काय झालं? काय दिग्याची परिस्थिती. तुम्ही ऐरोली विधानसभेत आमदार होतात. माझा सवाल आहे संदीप नाईकांना, काय रबाळीची परिस्थिती आहे? आमचे निलेश बाणकिले ऐरोली विधानसभेचे आमचे उमेदवार आहेत. काय निलेशराव परिस्थिती आहे? आमचे विभाग अध्यक्ष आहेत, आमचे नितीन लष्कर आहेत. काय त्या घणसोलीची परिस्थिती आहे? काय त्या कोपरकर्णीची परिस्थिती आहे? 10-10, 15-15 वर्ष ही माणसं आमदार असतात आणि यांना तुमच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार. अहो साधा एसटी डेपो नाहीये या नवी मुंबई शहरामध्ये. आम्ही गेल्यावर दाखवून दिला की 4 ते 5 एकरचा प्लॉट आहे. त्या प्लॉटवरती कुठला तरी कंत्राटदार आहे, त्याने पार्किंगच्या नावाखाली तो प्लॉट गिळंकृत केलाय. एसटी डेपोसाठी एसटी महामंडळाला प्लॉट मिळालाय. पण आमचे आमदार 10-10, 20-20, 25-25 वर्ष त्या विषयावर बोलत नाहीत. आम्हाला आमच्या आया बहिणी घेऊन, आमचे आई वडील घेऊन 60, 70, 80 वर्षाचे, आमची लहान मुलं घेऊन त्या वाशी प्लाझाच्या हायवेला उभं राहा, त्या नेहरू LPला उभं राहा, बेलापूरला उभं राहा. ऊन वारा पाऊस, कुठलाही शेड नाही, कुठल्याही वॉशरूमची सुविधा नाही. का होत नाहीये एसटी डेपो? हे प्रश्न तुम्हाला सतावत नाहीत? अहो हे नवी मुंबईकरांचे प्रश्न तर सोडा. हे आमचे सविनय मात्र इथेच. ज्या प्रकल्पग्रस्तांमधून हे नेते येतात त्या प्रकल्पग्रस्तांची घरं अजून नियमित झालेली आहेत. त्या प्रकल्पग्रस्तांना 12.5%चा मोबदला मिळाला नाही. त्यांचं विद्यावेतन बंद आहे. नवी मुंबईकर तुम्ही तर खूप लांब राहिलायत. तुम्ही तर शहरात, जे आमचं गाव गावठाण आहे त्याचे प्रश्न यांना सोडवता आले नाही. अहो तुमचे प्रश्न तर खूप लांब राहिलेत प्रकल्पग्रस्तांमधून येऊन. कारण तुमची मतं गृहीत धरतात, कारण तुम्ही प्रश्न विचारत नाही. तुम्ही या भूलथापांना बळी पडणार. आता वाटप सुरू आहे. काल परवा बेलापूरकरांचा विश्वास म्हणून एक व्हिडिओ व्हायरल झाला. बेलापूरकरांचा विश्वास रस्त्यावर पडलेला होता, कारण भाड्याने लोक आणतात आणि रॅल्या चालू आहेत. अहो इथं आम्ही साधं पाण्याची आणि वडापावची व्यवस्था करत नाही, तरी सुद्धा हे मैदान खचाखच भरलेलं आहे. स्वतःहून आलेली पब्लिक आहे. कारण ही राजसाहेबांवर प्रेम करणारी माणसं आहेत. ही कडवट मराठी माणसं आहेत, ज्यांना वाटतं या नवी मुंबईमध्ये बदल झाला पाहिजे, ज्यांना वाटतं इथली शिक्षण, आरोग्य, रोजगार ही व्यवस्था सुधारली पाहिजे. 2-2, 3-3 लाख रुपये फी. या आमच्या इथे ही शाळा, इथले काही 4-5 सोसायट्यांची मंडळी आमच्याकडे आली होती. त्या शाळेने अख्खा फुटपाथ गिळंकृत केलाय. याच्यावर बोलायला कोणी तयार नाही. आम्ही उपायुक्तांना पत्र देतोय, आम्ही त्याच्याबद्दलची मागणी करतोय, आम्ही बोलतोय त्या विषयावर. आमदाराला काही पडलेलं नाही. आमदार आपले कशात व्यस्त आहेत? आमच्या मंदाताई रस्त्याची कामं कर, गार्डनचं सुशोभीकरण कर आणि संडासबा. अहो ही नगरसेवकांची कामं आहेत. मग जर हीच कामं करायची असतील तर मंदाताई तुम्ही नगरसेविकेला उभा राहा, आमदारकीला कशाला उभा राहताय?
कारण यांना ते विजन नाही आहे, यांना ती दृष्टी नाही आहे, यांना हे शहर नीट माहीत नाही आहे. यांनी हे शहर फक्त ओरबडलंय, जसं राजसाहेब ठाकरे म्हणतात तसं. यांचं पुतणा मावशीचं प्रेम आहे फक्त या संदर्भात. माझं आव्हान आहे यांना, या एका व्यासपीठावर बोलवावं नवी मुंबईकरांनी, आणि काय यांनी केलं आणि आम्ही काय केलं हे सांगतो आम्ही. पण हे येणार नाहीत. गेली अनेक दिवस हा तो कागद, हा तो बॉन्ड पेपर, हा 500 रुपयाचा बॉन्ड पेपर काय सांगतोय. हा फॉर्म भरत असताना मी सांगितलं, मी गजानन श्रीकृष्ण काळे, नवी मुंबई मनसे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी बेलापूर विधानसभेतून माझा उमेदवारी अर्ज दाखल करतोय. हे मी 4 तारखेला सांगितलं. लोकनेते वंदनीय दिवा पाटील साहेब यांच्या जासई येथील पुतळ्यास अभिवादन करताना मी शपथ घेतल्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करणे, भूखंडाचा 12.5% मोबदला मिळवून देणे या व इतर सर्व मागण्या सभागृहात मांडेल व हे प्रश्न जीवाचे रान करून सोडवल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या प्रकल्पग्रस्त आगरी कोळी बांधवांबरोबर कुठलाही दगाफटका किंवा फसवणूक केल्यास तसेच धोका दिल्यास आगरी कोळी माझ्या बांधवांनी माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा करिता आज रोजी प्रतिज्ञापत्र लिहून देत आहे. आहे हिंमत. आमच्या प्रकल्पग्रस्त अनेक बांधवांनी हा प्रश्न त्यांच्या प्रकल्पग्रस्तांमधून येणाऱ्या नेत्यांना विचारला की तुम्ही द्या लिहून, हे जसं गजानन काळेंनी लिहून दिलंय. अजूनही दिलेलं नाहीये. हा नवी मुंबईकरांसाठी लिहून दिलेलं प्रतिज्ञापत्र. नवी मुंबईतील खाजगी शाळांची फी पुढील 5 वर्ष 1 रुपया सुद्धा वाढू न देणं, खाजगी हॉस्पिटलचे दरपत्रक असणे आणि स्थानिकांना 80% रोजगार मिळवून देणे, नवी मुंबई फ्री होल्ड करणे, गृहनिर्माण संस्थेतील कंडोनियम अंतर्गत कामे सुरू करणे, LIGची घरं नियमित करणे याबाबत जीवाचे रान करून हे प्रश्न सोडून घेणार आणि नवी मुंबईकरांबरोबर कुठलाही दगाफटका केल्यास माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. याला कायदेशीर मान्यता आहे. हे आम्ही करू शकतो म्हणून आम्ही बोलू शकतो. अहो, नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे ज्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजीत लिहिता येत नाही असे 10 वर्ष आमदार तुम्ही दिलेत. आम्ही फिरतोय, लोकांशी बोलतोय. आज आई वडील नाही आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांबरोबर बोलतो. आमचे बिरजे काका असतील किंवा इथे आलेले अनेक ज्येष्ठ नागरिक, त्यांच्यामध्ये आई वडील शोधणारा हा शेतकऱ्याचा आणि सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे. आज लढाई ह्या धनशक्ती विरोधात एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलाची आहे. हे आता नवी मुंबईकरांनी ठरवायचं आहे की तुमचे आशीर्वाद मला मिळणार आहेत की नाही. 2 निवडणुका लढलोय, पराभूत झालोय, निवडणुकीत हारलोय, उमेद हारलेलो नाहीये. तुमच्याबद्दल काम करायची इच्छाशक्ती तेवढीच आहे. काम करत राहणार. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलाला जो संघर्ष असतो तो यांना घराणेशाहीतून आलेल्यांना काय कळणार हो. जातोय, बोलतोय लोकांशी. आम्हाला वाटतं की आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही कार्यक्रम घेतला पाहिजे, आम्ही एखादी हेल्पलाईन नंबर दिला पाहिजे. यांना नाही वाटत. आम्ही निवेदन देतो की नवी मुंबईला सर्व रेल्वे स्टेशनवरती आमच्या ज्येष्ठ नागरिक जे आहेत, जे आमचे आईवडील आहेत, त्यांच्यासाठी स्वयंचलित यंत्र असायला पाहिजेत. कारण आम्ही तुमच्याशी बोलतोय, तुमच्याशी संवाद साधतोय. असे असंख्य प्रश्न मायबाप सोडवलेले आहेत. दिवाळीत आमच्या मराठी काकींनी बोलवलं, आता आलेत की नाही मला माहीत नाहीये. आमच्या मराठी काकी इथे आल्यात. ते माझी काकी नाही, माझ्या आईसारखी आहे, माझी आईच आहे ती. मी गेलो, आपलं दिवाळीचं फराळ खाल्लं आणि तिने एक वस्तू हातात दिली. काय नव्हतं, माझ्यासारख्या आईवडिलांचं छत्र नसलेल्या मुलाला एक कुर्ता माझ्या आईने घेऊन दिला आणि सांगितलं, तुझी दिवाळी कर, तुझी खूप धावपळ चालू आहे, तुला तेवढाही वेळ नसेल. ही अशी प्रेम करणारी माणसं आहेत हो.
यांना विसरूच शकत नाही मी. खूप मनापासून काम करायची इच्छा आहे, खूप. सगळ्या गोष्टींचं सोल्युशन आहे, उत्तर आहे. हे संविधानिक पद नाही ना, तर वर्षोनवर्ष, दीड वर्ष आम्हाला सिडकोसाठी आंदोलन करावं लागतं आणि मग तो प्रश्न सुटतो. 10 वर्ष माझा नेता आदरणीय राजसाहेब ठाकरे हे टोल नाके बंद करावे म्हणून करतो, आणि आज तुम्ही बघितलं की वाशी, ऐरोली हे सगळे टोल नाके बंद झालेत. 100च्या वर केसेस असलेला माझा नेता आहे. एक संधी मागतोय तुमच्याकडे, ती एक संधी द्या मायबाप जनता. 25 वर्षात जे काम झालं नाही ना, ते नवी मुंबईत पुढील 5 वर्षात करून देईल. ही गजानन काळेची हमी आहे, गजानन काळेची गॅरंटी आहे. तुमच्या शाळेची फी पुढील 5 नाही 10 वर्ष वाढणार नाही. जर यांचं गव्हर्नमेंट ऑडिट मी लावलं तर 1 रुपया सुद्धा फी वाढू देणार नाही पुढच्या 5-10 वर्षात. या नवी मुंबईतला एकही तरुण मुलगा बेरोजगार नसेल. प्रत्येक घरातल्या मुलाला या नवी मुंबईतला MIDC मध्ये कामाला असेल, प्रत्येक घरातला मुलगा. अहो, या खाजगी हॉस्पिटलवरती जर आम्ही नियंत्रण आणायचा प्रयत्न केला तर तुम्हाला सांगतो, या खाजगी हॉस्पिटलचं दरपत्रक असणार आणि एक खाजगी हॉस्पिटल तुमचं शोषण करू शकणार नाही. ही गजानन काळेची गॅरंटी मी तुम्हाला सांगतो. ही इच्छाशक्ती आहे आमच्यामध्ये. सकाळी अनेक पक्षातली लोक इकडे आली, मी सकाळी आलो होतो. त्यांच्या छातीवर वेगवेगळ्या पक्षाचे बॅच होते, पण ते म्हटले नाही, आम्ही तुमच्या सोबत आहे यावेळी. अनेक जण फोन करतात, अनेकांच्या भावना आहेत आमच्याबरोबर जोडल्या गेलेल्या. कारण आम्हाला माहिती आहे, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातून यायचं आणि हा पल्ला गाठायचा ही सोपी गोष्ट नाही. हे सगळं करू शकलो कारण तुमच्या बळावरती आम्ही होतो. आता पैशांचा महापूर होईल पुढच्या 8-10 दिवसात. तुम्हालाच लुटलंय शाळांच्या फी मधून, हॉस्पिटलमधून. आता हे तुम्हाला ठरवायचंय. पण मतदान करताना हे विसरू नका की तुमच्या शाळांची फी कमी झाली का. प्रश्न विचारा. मतदान करताना हे विसरू नका, खाजगी हॉस्पिटलचं दरपत्रक आलंय का. आणि मतदान करताना हे विसरू नका की तुमच्या मुलांना रोजगार मिळालाय का. हे प्रश्न जोपर्यंत तुम्ही विचारत नाही तोपर्यंत हे येणार, पैसे वाटणार. अहो, 18,000 दुबार मतदार आहेत आणि 15,000 असे मतदार आहे नवी मुंबई ज्यांचा पत्ता, थांग पत्ता लागत नाही. या बोगस मतदाराच्या जीवावर ही माणसं वर्षोनवर्ष निवडून येत आहेत. नवी मुंबईकर मायबाप, यावेळी तुम्हाला ठरवावं लागेल की जर तुमच्या मनात गजानन काळे असेल, जर तुम्हाला खरंच वाटत असेल की या मुलाला संधी दिली पाहिजे एकदा, तर तुम्हाला भरभरून मतदान करावं लागेल. तरच यांच्या बोगस मतदाराच्या पुढे आपण जाऊ, तरच. इथल्या प्रत्येक नगरसेवकाचे काही ना काहीतरी आपले, प्रत्येक ठिकाणी तर आपले बांगलादेशी घुसून ठेवलेले आहेत. वेगळं सांगायला नको सचिन. त्यांचे आधार कार्ड काढून ठेवलेले आहेत. दर 2-5 दिवसांनी त्यांच्यावर कारवाईचे, पोलिसांनी कारवाई केली म्हणून वर्तमानपत्रात बातम्या येत असतात. त्यामुळे राजसाहेब ठाकरे म्हणतात तसं सावध राहा. हे सगळं जाळं ह्या नवी मुंबईमध्ये या सगळ्या मंडळींनी पसरवलंय. वरचा मुखवटा वेगळा आहे, नाव नवी मुंबईच्या डेव्हलपमेंटचं आहे, पण खरा मलिदा खायचा आहे रिडेव्हलपमेंट मध्ये. नवी मुंबईचे डेव्हलपमेंट नाही करायची आहे. जे काय रिडेव्हलपमेंटचं चालू आहे त्याचा मलिदा ज्या बोक्याला खायचा आहे तो बोका ओळखा. तो बोका तुम्ही नीट ओळखला तर हे रिडेव्हलपमेंट नाही,
हे तुम्ही स्वयं पुनर्विकास करा, ही गजानन काळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. खाजगी बिल्डर नाही. लोकांना दम देऊन सांगतात हाच बिल्डर घ्या, लोकांना दम देऊन सांगतात हीच पीएमसी घ्या, लोकांना दम देऊन सांगतात याला नाही घेतलं आणि मी आमदार नाही झालो तर तुमचं रिडेव्हलपमेंट होऊ देणार नाही, अशा धमक्या देत आहेत. आता यांची ताईगिरी आणि भाईगिरी संपवायचं काम नवी मुंबईकर मायबाप तुझ्याकडे आहे. आता नवीन घोषणा सुरू केली ज्यांचा कुणाशी काही संबंध नाही. भारतीय जनता पक्षात होते, जय श्रीराम सुरू केलं होतं, त्यावेळी यांचा रामाशी काही संबंध नाही. आता रामकृष्ण हरी. लोकांचा रिप्लाय वेगळा आहे. रामकृष्ण हरी आणि यंदा गजाननाची, रामकृष्ण हरी आणि यंदा गजाननाची, रामकृष्ण हरी आणि यंदा गजाननाची